बाई आता याला किक मारावं लागेल का? गाडी तर काही काय झालं असं ना आता. काय डोक्याला ताण आहे बाबा. हा अयो पडली गाडी. देवा 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 देव. आई ग गाडी उचकायला बसली. काय करावं या गाडीला आता? काय करू? हिला आता अशी रस्त्यातच बंद पडायची होती का? तर आई गो बाबू पाय गेला. काम करते शामरावला आहे ना फोनच लावते. असं झालंय बघू धरी मुळे तर. सुगंध काय फोन करते कडे सकाळ सकाळ. हॅलो शामराव ऐका ना. अयो यो 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 काय गो. काय झालं? अहो काही नाही. मी ना गाडीवरून पडले अहो. लागला अहो मला थोडस. कुठं? आपलं ते पाटाचा रस्ता नाही का बाजूने कच्चा तिथं. मग आता यावं लागन. या ना लवकर प्लीज प्लीज लवकर या ना. मला लय जोरात लागले अहो. अगं मी दुकानात आहे आत्ताच आलोय. अगं तसं नाही म्हणजे मी येतो. बर 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 कुठे यायचंय? एवढ्या लांब? बर 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 ठीक आहे. पाहतो जोडीदार पाहतो मी लगेच येतो. हा चालतंय. ही गाडीला काय आताच बंद पडायचं होतं. अय चाल्या इथं काय बसला डोळे चोळीत? काय करायचंय मग? अरे चल ना पटकेन. कुठं चालायचंय? मला जायचं कामाला. याडबीड लागला का काय तुला? अरे येडा झाला काय तू? कुठे कामाला जातो तू? आपली सुगंधा पडली तिकडे ऍक्सिडेंट झाला तिचा गाडीचा. हे पड वरती. मला पारी बोलन मला कामाला जावं लागेल. चट येईन ती चलत. पडली तर मग काय तिला गाडी आपलं बसनी जायचं तिने. अरे भाऊ ती गेली तिकडे पडली पायाला लागले म्हणली ती. तिला चालता सुद्धा याई नाही. मग मी काय करू तिला? चालता येण्याचं काय करू म्हणजे आपलं कर्तव्य आहे. तिला घेऊन यावं लागेल दवाखान्यात न्यावं लागेल. मस्त कर्तव्य पार पाडितोय मी. काय आहे का आपलं? आहे काही? काहीच नाही. काय पाहिजे आपल्याला? आपली चांगली जातो बसतो बोलतो नाश्ता पाणी आपण करतो तिथं. सांग बरं. हा कधी नाश्ता एवढं देते एक चमचा लगेच नाश्त्याचं सांगतो. बरं ते जाऊ दे. आपल्याला सोडून कोण हाईक तिला सांग बरं गावामध्ये. याले आहे ना. अरे मग त्याच्यामुळेच आलो तुझ्याकडे. अरे मग चल ना. कुठं पडली? ती तिकडे पुढे पडली कुठं तरी. चल लवकर तू. कधी येतं बाई हे? पैसे यार खर फोन आला तर तिचा मला. अरे ती काय ती तिथं सुगंधा झाले आला आधी. कितीक लागलं? अहो माझं पायच मुचकळला. मुचकाळली? अहो मुरगळला. ओ मुरगाळा? तेव्हा काय गरज होती तुला? तुला काय गरज होती सुगंधा? काळजी घ्यायची स्वतःची. अहो तू दगड होता मध्ये. मला कळालंच नाही. गेली पडून खाली. ऐको तुला नीट गाडी चालवता येत नाही अजून. तू आम्हाला सांगायचं ना. तुला घेऊन नसतो आलो का? मग नाही आता म्हटलं प्रत्येकाला काम असतात. बरं जाऊ द्या तुम्हाला घरी सोडा ना. तुझ्यासाठी मी कधी मोकळा असतोय. मी आलो असतो पळत. घरी कशाला? दवाखान्यात जाऊ ना. पाय मुरगाळा म्हणून नाही मी घरी गेली ना तर मग मी बघन. नाही बरं वाटलं संध्याकाळी दवाखान्यात जाईल. रमेशला फोन करतो मी. कोणाला? तुझ्या नवऱ्याला. नको 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 नको. अहो त्यांना नका सांगू. तरी काम टेन्शन घेते. काम धंदे सोडून इकडे येते. तुला काय डोक्याचा भाग आहे का रे? नवऱ्याला कशाला घाबरून देतो? माझ्यासारखा माणूस इथं उभा असल्यावर मी नेईन ना तिला दवाखान्यात. अरे पण काळजी पुटी येड्या काय तुझं कोण करीन मग? अहो ऐका ना. मी त्यांना फोनवर नंतर सांगन. पण त्यांना लगेच सांगितलं आणि त्याला टेन्शन घेते. बरं जाऊ दे. पेक्षा नको. चल बस. कुठं? खांद्यावर. तुम्ही ना पागल का हो? ए तुझ्या सारखे लय बोजा उचलेत मी. हमाली केली कचाकच पाण्या उचली. हमाली करण्यात आणि एवढं मोठं वजन 60-70 किलोचं वजन उचलण्यात हे असतं फरक असतो. बरं चल बघ. कोण होय? काय संमत? मी घेणार. मी नेणार आहे सुगला कुठं? दवाखान्यात. दवाखान्यात नाही जायचं. मग घरी न्यायचं सोडायचंय तिला. मला. मग घरी नेईन मी. तू चालू आहे नाही. तुला नाही बोलणार. मी घेतो. उतर श्याम्या. बाकी मला माहित नाही. अरे 2 मिनिटं चालूच आहे ना ती. चालू आहे ना? गाडी चालू आहे ना ती. आता लोटावं लागेल ती. हा मग ढकलेव ना. मी चालितो पुढं. तू ढकलेव नाही तसं नाही. थांब का? आपण दोघं ढकलू. अहो माझा पाय गळाला हो. चल ना चल. अहो ऐका ना. हा. आता तुम्ही गाडी घेऊन गेल्यावर मला कोण घरी घेऊन जाईन? मी चल ना.
कुठे चालला? आमच्या माग माग अहो मला चालताच येत नाही, मी गाडीवर बसले आणि तुम्ही गाडी टाकला. तुला चालताच आहे ना वय, नाही काहीच नाही. मग तू गाडीवर बसणार हा आणि मी गाडी टाकलायची. हा अरे तू येडाय का आणि काय? तिचा ऐका पाय ना. सुजलाय. आपण आहे ना, हा रस्ता लय खराब आहे, आपण इकडून जाऊ. अशी घ्या गाडी. कुठं इकून? हा चालते इकून घे. बोल पलीकडून म्हणलं लोटाना कशी ब्रेक दाबून ठेवलाय तिकून. धर ना मग पलीकडून ढकल्याव. बोलव बोलव. बस आई ग. तू ढकले मी अरे मी गाडी- धरतो बरोबर. चल रे येणार. अरे बॅलन्स छापायचा नाही तुला. आणि मी पडले तर बघा बर का. आता पडली एकदा, आता परत पडायची काय राहिलं आता. थोडीशी पुढे घ्या गाडी, इथं खालीवर जागा आहे. सुगंधाच्या देवासाठी अहो, काय बस ना. काही करीन जे आल्या गाडी काय काही ढकलीन. हा बसू का? धर्रा बॅलन्स धर्रा पाली कोणच्या आल्या. बस. आई ग मी पडम बर नाही का. व्यवस्थित बस, तू पडणार नाही काय करू. चल. बसली का? चल आई ग. मागची हाणार राव गाडी. अरे गाडी का काय रे? मला पाय गेला. ढकली श्याम्या. किती वजन आहे तुझं सुगंधा. अरे ब्रेक सोडा तुम्ही मग. ब्रेक दाबलो तुम्ही. चुकलं दाखव कोर फाटे हाताची. नको नको. तू घे गाडी मी आता धरली धरली आता याय ना जाय ना माय ना काही. आई ग माझा पाय. लोट झाल्या. हा लोट लोट झाल्या लोट. आई ग. यार गाडी कोण थांबली. लोट ना झाल्या झाल्या. झालं भाऊजी. झाल्या इकडे ये ना. अहो काय चाललंय, एक तर माझा एवढा पाय दुखू राहिला. लोटाचा येऊन थांबला. तू एवढं शान झाला का? काय झालं. काय झालं म्हणजे झाल्या माग फिरस पडूस तो ढकली तर तू वर शहाणपणावानी बसला वय. बसलो नाही मी. मग? असा 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 पाय चालतोय ना मी. तुझ्या त्याने ढकलेला होता का असा पायाने? अरे मग असं धरून कसं पळता येईल मला. पळता येईन बाकी नको सांगू. मी गाडी घेणार तो ढकलायची. चल अरे उतर ऐक ना तू. उतर तुला सांगितलंय. ऐक ना पडन म्हणजे ती. हा ती पडती वय. हो माझा पाय दुखू लागला, चला ना पटकन. हा दुखू दे. ढकल. हा ढकल. हे काय मला बघू दे. हे काय धरलेलं आहे मी. मी तर हात लावितो का फुल जायला आला का काय? लय जोर लावतोय मी. हा मग. वजनच लय आहे बाईचं, काय सांगू तुला. डकल. बसतो काय तू. आतापर्यंत बसला नव्हता का तू गाडी? सुरुवाती आता अहो ती उन्हाची गाडी आहे ती, चला ना लवकर. बाकी नको शान पाणी शिकू ढकले. अरे ग्रीप झाले मग बस. मी आता नंतर बसलो होतो. सुगंधाचा शब्द झेडितोय रे. नाही तर तुला काय ऐकतो. ढकल हा. ढकल हा. ढकल हा. ढकल ढकल. हा ढकल 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 आई ग. हळू हळू. बरं झालं तुकडा नाही पाडला श्याम्या, नाही तर आपल्याला गोळा करून आणावं लागला असता. हा हळू हळू बस. आई पाणी आणायची. नको, मी घेते घरातून. काळजी घे जरा तू. काही गरज नव्हती तुला कुटाणा करायची. मला सांगायचं मी आणून दिला असतं नको जे नको, लागेल उचलते ते. मी. कायला गेलती तू तिकडं? हो मला काम होतं जरा. जा तुम्ही आता, मी दवाखान्यात जाईन थोड्या वेळाने. कशी आता हिला दुखत हिला सोडून कसं जायचं आपण? हा अहो मग ते तुम्ही इथंच बसणार आहे का दिवसभर? मला काहीतरी अगं, त्याला तसं नाही. लेप बीप लावा लागेल बजरंगचा. बर 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 चालते. आणि काही गरज पडली तर फोन कर मला. हा हा हा. हा कुणाला? ए तू दुकानात गुतलेला असतो. जाल्याला फोन कर. जाल्या रिकामा टेकडाचा असतो. तुम्हाला दोघांना फोन करन जा. बरं, येऊ का मी दुकान तसं सोडून आलोय मी. जाऊ का. चला, हा. चल, येतो रे झाले मी. हा हा जा. जा तुम्ही बी. तू जा, चल. मी बी जाऊ. हा. अगं, आई ग. बस एकटीच मग. हे बघ, हा घ्या मोबाईल आणि मस्त रील काढ माझा. बरोबर. हा वरती कर कॅमेरा. तुमचा आयफोन आहे, ध्यानात येत नाही. असं कसं काय येतंय? मग आता काढ. अय काय चाललंय? काय नाही, ते सुगंधा वहिनी रील काढायची होती. अरे तिथं तुला मी जाल्या बघायला लावला होता. सुगंधाताई काय तुम्ही त्याला नादी लावता इथं? अहो तो असा रिकामाच बसला डेपुटी म्हणून. रिकामा बसला त्याला रिकामा आहे का त्यो? ती इथं आलो रिकामा होतो आरामखोर. त्यांना अर्जंट लागत होती, पोस्ट सोडायची होती म्हणून आलोच मी रील काढून येत. अरे तू जाल्या बघ, तो जाल्या तिथं पावसला नाही. तू इकडं पटकेशी रील काढीत नको बसू. हे धर लवकर पटकन एक काढ. धर दमलो भो यायला गाडी. जमलो. अरे माहिती हातपाय दुखायला लागले तर मला हातपाय दुखायला मग तुझ्यामुळं झालं. फेस पाडा माया सगळा. ए कठाळ्या, अरे काय जाल्या तू राव? मला लिस्ट आश्वासन देत राव ह्यो. काय असं कामाला येतो म्हणला आज आणि आता आलाच नाही. आज मी रानातून जाऊन आलो.
इथंच काम लागलं भलं मोठं, तुमच्याकडे काय कामाला यायचं? काय काम लागलं? श्यामीने क्वार्टर दिली काय तुला सकाळ सकाळ? कोणी क्वार्टर देईन मला? डेप्युटीचं आहे ना क्वार्टरवर ध्यान आहे नुसतं. हा क्वार्टर द्याने. मग काय ते? तुमच्या दोघात ज्याला तो यापाशी घोटाळला का मला संशय येतो. 100% काय ना काय गोळ आहेच. तुला सांगू का झाल्या, हे डेप्युटी आहेत ना नुसते नावाला उपसरपंच झालेले आहे. अजिबात गावात काय चाललंय काय नाही, कोणाची सेवा करायची जनसेवा काही नाही. शेवा तर सोड, विकास सुद्धा करीन ना. डेप्युटीने किती केलं ना, तुम्हाला ते सदा भाऊ कानात काहीतरी सांगून गेला ना, तुम्ही माझ्या विरोधात उठतात. सदा भाऊचं काय आता याच्यामध्ये आलं? हा? अहो तुम्हाला माहितीये का, झाल्या आणि श्याम्यासारखी जनसेवा कोणीच करीत नाही कोणीच करीत गावात. नाही. हा गावातले लोक म्हणतात राव, ज्याला पिऊन जनसेवा करतो आणि तू किराणा दुकान जाऊन जनसेवा करतो. बिस्किटचा पुडा तरी उधार देतो का तू? आणि जनसेवा काय करतो रे? नाका एखादा का उधार? माणूस मागं पाठवतो होतो बिगर उधारीचं. नका का उधार द्यायला पण अहो तो धंदा आहे, व्यवहार आहे. हा. तुम्हाला माहितीये का, आज एक महिला ऍक्सिडेंट झाला तर आम्ही दोघं धावत पळत जाऊन वाचवली, माहितीये का? वाचवली तिला. तुम्हाला त्याची काळजी तरी आहे का? कोण आहे गावात, काय काय आहे कल्पना? आता तुम्ही दोघं इथं महिलेचा ऍक्सिडेंट झाला कुठं? मला तर ज्याला गावातच दिसताय तुम्ही सकाळपासून. अहो दुकान उघडलो होतं मी, फोन आला मला, धावत पळत जायला घेतलं, गेलो घरी आणून सोडली. मग कोण होती महिला अशी? बघा ऐका, बघा. सुगंधा अहो कुठे गेली होती तिकडं, गाडी पडली ती, पाय मुरगा, तिला चालता येईना. तुम्हाला सांगतो गाडीवर बसून अक्षरशः गाडी लोटीत आणून ना 4 किलोमीटर घरी पोहोच केली. आता मी दमछाक झालाय आमचा. मी म्हणलं नेमकी महिला कोणची होती? वहिनी दुसऱ्या महिलेची अशी मदत केली. दुसरी जर बाई माणूस पडलं तर तुम्ही उचलायचे नाहीत, कोण? आणि स्वतःची बायको जरी पडली तरी उचलायची नाहीत. पण त्या सुगंध ताईला तुमचं बरोबर तुम्ही त्यांना मुंगळा जाऊन देत नाही तुम्ही. म्हणजे इतकी तुम्ही सेवा जनसेवा करता. पाहिलं का? अहो शेवाच आहे ना, कोणाची गेली तरी बी मग? गावातलीच आहे ना आपल्या. तुम्ही सगळ्याला बनीत जा, मला नका बनीत जाऊ बरं का. झालाय तुमच्या तोंडावर मी ओळखितो, तुम्ही खरं बोलतात खोटं बोलतात. सुगंधाताई जर ऍक्सिडेंट झाला असं, सुगंधाताई तिथं गाण्यावर नाचत असते का? गाणं नाचत असते का? अरे काय बात आता मी त्या सुगंधाताईच्या दारातून आलो तर सुगंधाताईचा रिलोर डान्स चालू होता. बसा पाय मुरगाळा हा अहो तिचा पाय सुद्धा टेकत नव्हता जमिनीवर, उचलून गाडीवर बसली आम्ही. तर माय इथं थोडं चेअरवर लिहिलंय घरी येडा म्हणून मी दरबारला पण येतात. तुला कामाला यायचं नाही तर नाटकं सांगा आता. आज काय दुपारीच बसायचं काय? अहो नाही डेपुटी, खरं सांगतो तुम्हाला मी, कुठं गायला बोलू? आणि जर खोटं जर निघलं बादराव, आता चालता का तुम्ही? तुम्हाला दाखव चालताय काय? चल ना, पडली तर आपल्याला काय खरं बरोबर बोलतो? आहे. बरं का, जर पडली ना तुम्हाला तिथे 2-2 टोले लावीन मी. 2 टोलले जा. 500 रुपयाची पैन, 500 रुपयाची पैन टाका. लागली 500 रुपयाची. हा. हा, चला चल चल. चल अहो डेपुटी खरं सांगतो तुम्ही. अहो अरे तुम्ही बनाबाने लय पक्की येत, मला माहिती येतं. बनाबाण्याचा काय संबंध याच्यात? बघा ना कसा डान्स चाललाय. होय झाल्या हा, कसा डान्स चाललाय? अरे बघ ना, एका पायावर डान्स करता तुम्ही म्हणतात हे करतात. पाय मुरगाळणारी बाई एवढं नाचू शकते का? अहो डेपुटी खरंच ना. झाल्या सांग ना तू. सांगू तू काय सांगू तुला? गाडी पंक्चर झाली, तिला बसलं. गाडी पंक्चर नाही झाली, ऍक्सिडेंट झाला. ती म्हणली, फोन तिचा आला मला, मी याला घेतलं. पण हे काय सुगंधाताईचं भूत आहे काय नाचत अहो, आहे ते ते? काय कळलं ना मला नेमकं. अहो पाय सुद्धा टेकीत नव्हती, म्हणली गाडीवर बसून लुटीत मला आणली, सांग, लुटीत. पाय मुरगाळायला माणूस असं इतकं नाचन का? शक्य आहे का? मग नाही का मला येण्यात काढायला लागले? तुला कामाला नसलं यायचं का? तू नाटकं करतो कोण? आणि त्याला बरोबर तू जी करतो. नाही हो, हा? डेपुटी, खरं सांगतो. तुला वाटतच नाही डेप्युटीचं काम हो? अरे ते काय मग समोर कुठे नाचती बघ ना, आली ती. हा? आणि तुम्ही जनसेवक महिलेची जनसेवा केली म्हणता. महिला बैली कशी धाड 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 नाचती. आता शेवा नाही तिने आमचीच मी हे केली आता. ते जाऊ दे तिकडं, बंद करा आता ते. पैसे काढा 500 रुपये. काय 500 रुपये काढा. पैन लागलेली 500 रुपये. डेपुटी मी लावलीच नाही बाई, जायला लावली बाई, मी आपला गप होतो. पण दोघं बी होते ना. ज्याला होतो ऐकून 500 घ्यायचे का त्याच्याकडून घ्यायचे? मा संबंधच नाही. माझा संबंध ज्याला कधी हरत नाही पैन. हा घ्या फेडून. फेडून काय घे फेडून? तो पायजामा फेडून घेऊ काय? हा? पायजामा फेडून घेतला असत आता अंडरपॅन्ट नसन. पायजमा हा? नाही, होय. पायजमा नाही, मी काम केलंय ना त्याच्यातून घ्या असं का? फेडून पैसे. तू कामाला येतो का? अरे कामाच्या आधी तो इकडे उचल असते नालाय का? 250 रुपये दोघं झाले. आपला संबंध नाही, अजिबात त्याचे नाही. फेडून घ्या तुम्ही. मी तो तुला म्हणला सांगू- त्यो. मी एखाद्या वेळेस अहो म्हणजे मी काम केलं जे केलं तुला तिला सांगू का, मी एखाद्या वेळेस दुसरे पैसे सोडीन पण पैनीचे पैसे सोडित नाही का? की पैनीच्या पैशासाठी मला इथपर्यंत यावं लागलं आणि पैण्याच्या पैसे जर सोडले तर मी खोटा निघतो. आता खरं आहे का नाही तुम समोर? खऱ्याचे पैसे मी सोडित नाही. आम्ही बी खरेच येतो, पण आता मला शहानिशा करावं लागणार आहे. काय झालं ते. शहानिशा करा, पण तिथून तुम्ही आवरलं ना पहिले 250 रुपये घेऊन माझ्या घरी या. हा, बरं का? येतो ना. झाल्या आता आज तू काय कामाला येऊ नको, दुपार झाली. पण उद्याच्याला, आणि जर तो नाही दिले तर तो ऐकून मी 250 रुपये कामात घ्या घेणार. फेडून. हा. आणि तुझ्या 250 मी दुकानात घेणार. एवढं लक्षात ठेव. झाल्या. अरे काय भानगडी,
तुला लय क्यू येते या बायाची बघ कशी नाचती सगळ्या गावाला दाखवते आणि आपली घाम गाडीला आहे. तू थांब आता. तिने आपला घाम गाळीला ना, हा. आता आपण तिचा घाम काढू. हा कसा? सोडायचीच नाही. चल मी सांगत होतो ना. बरं आहे पाय. हा अयो काय अहो माझा पाय हो. झाल्या अरे किती सुजलाय तो पाय. हा ना. एवढा पाय मुरगाळला म्हणल्यावर श्याम दवाखान्यात न्यावं लागल. हाय जाऊ कडे चल बरं अहो नको पटकन. नको. अरे माझ्या मित्राची अँब्युलन्स आहे, तुला चालता येत नाही मला माहिती आहे. हा. मी अँब्युलन्स गाडी बोलून घेतो. नाही मी घरी बजरंग लेप लावून घेईन. कम अगं त्यांनी काही होणार नाही. नाही नाही होतं होतं. नाही वत श्याम उचलून नेऊ आपण नाही हा, तू ambulance चल, ऐक. फोन कर अगं ॲम्ब्युलन्स बिम्बुलन्स मला काही नाही, मी बरी वाटून जाईन. ते आजचे दिवस थोडा आराम केला ना बरं तुला वाटत. तसं वाटतं, तसं नाहीये ते, तुला माहित नाही. पायाचं लय अवघड असते. माझा पाय आहे, माझा पाय मला माहिती ना. हो एवढा सुजलाय पाय श्याम्या. मुरगाळाच म्हणावं ना त्यो डॉक्टरला फोन कर. का मोरडा. अहो मोडला असेल बघा ना, मुरगाळला असेल, मोडला कशाचा असेल, मोडला असेल मला चालता आला असतं होय. हा असं टॅक्टर बी नसता आला पाय. हा मी काय म्हणतो दवाखान्यात नाही यायचं. नाही नाही एक काम करून ते आल्या हा? मला माहितीये ना, तो आज झाले भारी मुरगाळा काढायचा. होय, माझ्या तुला बी येत आजीने असेल ना. मला शिकिले मुरगाळा काढायचा. दाव बघ दाव दावा बघ. लागत दावा अहो नाही नाही मला काय जाऊ. मुरगाळा काढायचं नाही पायाचा. आईला अहो, ऐका ना. देव बी काय मदत दिलाय आपल्या. मदतीला दाव म्हणलं धावून दाव जा. लगेच आज. तू टेन्शन माझा आहे घेऊ ना नको. फासा मारायचा मेघ फासा मेघ मारावा पासा. लागतो. तू थांब ऐक, तू सुगंध तसं नसतं. थांब, तू ऐका ऐक, ना. मला तू शांत राह बरं. अरे आम्हाला काळजी आहे तुझी. विचार नका कर, ना. तुला आम्ही 4 किलोमीटर गाडीवर कसं बसून आणला असन. आमच्या जीवाला माहिती. तुझा त्रास आम्हाला सहन नाही होणार. काय ठणको तू गारट्या ठण ठण पाय झोप येऊ नाही देत. ठाण ठाण मग? विजय, बांध बांध तू पाय बांध. ए झाले चालू भाऊजी, ऐका ना. दोन्ही पाय बांधतो काय. हे सरलच डावा पाय डावा पाय कुठे उजवा तिचा? इकडं. हा यो उजवा नाही डावा दुखत होता ना. नाही अहो, हात दुखत होता. मी एक फासा मारतो श्याम्या तुला सांगतो. अयो माझा पाय दुखला. अरे ऐका. दुखत नसतो त्यो. बरं, हात धर, हीच हात धर, तू थांब, हीच तू हात थांब. धर. अगं तू ऐक ना 2 मिनिटं. तू हात धर ना. मी धरतो, तू हे सोड. सोड. अगं तू सोड. पाय जास्त दुखतो ना माझा. अरे बरा होणार लगेच. तू ऐक माझं, बरा होणार त्यो. तुला सांगतो माझा असा हिसका द्यायचा जोऱ्यास अहो, असं ना माझा खट्टा आवाज यायचा ना. पाय येतोय ना खट्टा आवाज येऊ दे. इथून उखडायचा अहो, माझा नाहीतर पाय- मोडायचा काय नाही होत direct काय? अहो, मोडून माझा जाईल. पाय ऐका ना, ऐका ना. अहो ऐका ना. इकून धर. धर इकून. अहो, शामराव, झालं वर, भाऊजी. वर, नाही तर मी वर. पायच मोडू. वर, वर. ऐका ना काय? झालं भाऊजी, मला काहीच नाही झालं. हा? काहीच नाही, मला नव्हतं लागलं. माझा पाय नाही मुरगाळला. लागलं नव्हतं. नाही. तू तर म्हणली मला ऍक्सिडेंट झाला, पाय मुरगाळला. अहो आता झाले नाही ऐकणार आता मी अहो, तुकडा झालं भाऊजी, झालं भाऊजी. काय झाल्या खरंच मोडन आता बाबा. मोडून टाकीचा पाय फेस पाडा माझ्या गाडी ढकलू तुझ्याकडे बघू लाल गाजऱ्या. तू पण ताई कसं रे तुला असं पटलं का. हा ती गाडी खराब झाली होती ना, आणि मग एवढी गाडी लोटत कसं आणून. कसं ग सुगंधा, खुशाल गाडी बंद पडली तर आम्हाला म्हणली ऍक्सिडेंट झाला. बरं त्यात गाडी बंद पडली तर आम्ही लोटली असती ना. मसाड्यावरून त्या गाडीवर बसली ना, आम्हाला परत लोटायला लावली. अहो शामराव, तुम्हाला जर सांगितलं असतं मी गाडी बंद पडली तर तुम्ही आले असते खरंच गाडी लोटायला. मग म्हणून मी खोटं बोलले. अरे पण खरं बोलायचं ना. बरं गरजच काय होती मग गाडी बंद पडली तर घेऊन जायची. श्याम्या मला सांगायचं ना, मी तुला कधी सोडित नाही का कुठे जायचं असल्यावर. अहो पण मग मला काय माहिती गाडी मध्येच बंद पडन. गाडी नाही आता हिला बंद पाडेव कायमची खाटावर झोपली पाहिजे हिच्या मालकाचा टाकतो आला मुड द्यायची टंगडी. झालं भाऊजी, एवढे काय बडबड करता. मी तुम्हाला कधी मदत नाही करत का कसली. कायची मदत. अरे माय 500 रुपये बुडली या बाईनी. काय ते? 500 रुपये डेपुटीकडे कामाला चाललो होतो, मला बाकी माहित नाही. माय पैसे देईन पैसे 500 नाही माझ्याकडं. हा? अरे ते 500 गेले, पुन्हा 500 रुपयाची पैज लावली डेपुटीने माहिती का आमच्या संग. आणि म्हणलं अहो खरंच ऍक्सिडेंट झाला. हा ते मला 500 रुपये द्यावा लागतील. तुला म्हणजे किती नाही मला द्यावा हा ते लागतील. तुला हा तू अंगावर घेतो काय ओढून जाल्यात असं ना भाऊ. मी इमानदार माणूस आहे कष्ट तुला याला करून 1000 रुपये द्यावा लागते ना आता. हा मला 1000 रुपये दी. जा, मी तुम्हाला नंतर बघन पैसे द्यायच्याकडे. माझं पैसे नाही आता. नंतर घे दाव. ऐका ना, मग माझ्या नवऱ्याला काय सांगू नका. अहो, पैसे दे, माय 1000 रुपये द्यायचे नाही. मी दारातून उठणार नाही, इथंच बसत असतो उपोषण करीत असतो. तुम्हाला ऑनलाईन मारते ना. हा ऑनलाईन मार. हा आपण मार हा. हा जा. आणि असं परत खोटं बोलू नको. हा. नाही तर खरंच पाय मोडत असतो. देव लय असतो. लय वाईट असं. वाईट जर बोललं ना देव आहे ना वाईटच करतो या. तसंच करत असतो. आमचा घाम काढत असतो. हा. इथून पुढे असं फोन केलं कोण जाईन की आता झाले. भाकर पाचणार नाही तुला. बाई अहो ऐका ना, माझ्याकडे नेमकं आहे ना ऑनलाईन नाही, कॅश आहे माझ्याकडं.
त्यामुळे राहिले बाकी काही नाही. तुम्हाला मी आहे ना एक तासाभरामध्ये कोणाकडे असले ना मारून देतो मी, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा अहो, मला माहिती आहे अर्जंट आहे, पण आता मी काय करू सांगा बरं. माझ्याकडे असते तर मी लगेच सेकंदात मारले असते, पण माझ्या नेमका अकाउंटला बॅलन्स नाही आहे सध्या. हा कॅश आहे माझ्याकडं, मी कोणाला तरी देतो आणि तुम्हाला ऑनलाईन मारून देतो मी. हा नका टेन्शन घेऊ. हो 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 चालेल ठीक. काय रे श्यामी? काय झालं अरे काय नाही, पेमेंट पाठवायचंय नेमकं आणि ते ऑनलाईन पाहिजे त्यांना. आता माझ्याकडे नेमकं शिल्लक नाही. हे झालं तुझ्याकडे आहे का रे शिल्लक? अरे आहे ना, जे आल्याकडे नाही असं होईन का कुठं? किती येतं? किती जा किती लगेच ये बघ 001 पैसा. अरे जाल्याचं खातं खोलल्यापासून रुपया तरी टिकलाय का त्या खात्यावर, आणि पैसे पडले तरी राहतात का आपल्याकडं? नाही येत माझ्याकडं. खरे आयला तुला ये बघ चालतं बोलतं खातं आलंय ना ऑनलाईन. डेपुटीकडे असतील पैसे. हा मग चल चल चल. साधा कादा पडलेलीत ना. हो डेपुटी थांबा ना. काय एक काम होतं माझं तुमच्याकडे, होईन का? जर होण्यासारखं असलं माझ्या याच्यात असलं तर करील. हा तुमच्याकडून होण्यासारखे म्हणून तर आलो ना तुमच्याकडे. बोल ना. काही नाही, मला आहे ना एका पार्टीला ऑनलाईन 10,000 पाठवायचे होते. दिले डेपुटी तुला मारणार पैसे म्हणजे मला माहिती आहे ना, माझा शब्द टाळणारच नाही डेपुटी. वा, हे तुम्ही आधी बोलू मोकळे नका हो. माझं 1 लाखाचं लिमिट होतं, सकाळीच मी पेमेंट मारले, त्याच्यामुळे मला आता लिमिट संपलंय माझं. सकाळी लोक मग जर आले झालं असतं. 10,000 नाही होणार का? नाही ना होणार. जर झालं असतं तर तुला मग किती वारे मारले तो पैसे? मला नाही मारले नाही का? मला सांग. मग आजच कम कॅश देऊन टाक भाऊ, त्यांना विश्वास नसेल तुझ्या. अरे भाऊ श्यामाचा विश्वास म्हणजे श्याम लय पक्का आहे. 1 रुपया सोडणार बी नाही, कोणाचा जादा घेणार बी नाही, बरं का? असा माणूस आहे श्यामराव, तू समजू नको. पण डेपुटी आता मला नेमकं कामाला गरज पडली आणि तुम्ही मदत नाही करीत, काय उपयोग झाला शेवटी तुला आता आता? थांब खोटं नाही बोलत. तुला कधी मारलेत बघा बघा ना गुगल पेला बघ. हा बघ कधीच आहे, कधी किती मारले? 50,000 2. टक टक पुढे एक खोटं बोलत नाही रे. माझं जमान आहे ना, जमान एकदा गेली मी हे करीत नाही. कधीच खोटं निघणार नाही माझ्याची. हा तुम्ही जर खोटं बोलले तर तुमची जिरायला मी खोटं बोलन, पण असं नाही. आता कोणाकडे आयला भूत आलाय गावात. अरे दादा सध्या लहान आल्या पोराकडे सगळं गुगल पे फोन पे कोणाला कोणी टाकीन, आणि आपल्या गावातले काय कमी श्रीमंत लोक नाहीत. डेपुटी गावात मदत करेन, आपल्याला कोण मदत करायचं रे आता? हा गेले ठासून. हा राव. आपली सुगंधा हा राव, फिरती चलती बँक आहे ना ओ, चल उधर. तिच्याकडे असणार 100%. मग? तुझा दादा पुढे, मी येतो मागून. बरोबर. अयो बसली का सुगंधा? हा बसले. अहो हे बघा ना, काय भारी रील काढला दाजींनी आणि मी. दाजी सोबत? हा हो, इतका व्हायरल झाला तो इन्स्टाला, आणि त्याला तुम्हाला काय सांगू लगे. दाजीला लय हाऊस बॉय रील स्टार आणि अशी व्हायरल व्हायची, आणि त्यात तू रील स्टार म्हणलो काय तुझ्यासोबत अजून गेली पुढे ते आता. अहो जाऊ द्या, त्यात काय एवढं. बरं जाऊ दे, ऐक ना, मी लय महत्वासाठी कामासाठी आलो होतो. काय काम तुमचं महत्वाचं? तुझ्याकडे ऑनलाईन पेमेंट आहे का? ऑनलाईन पेमेंट नाही हो, कशाचं माझ्याकडे ऑनलाईन पेमेंट? अरे हिच्याकडे कायचे पैसे, हिचा नवरा हिला पैसे तरी पाठवतोय का? 500-600 रुपये पडलेले असते हिच्या अकाउंटला. एवढी बोलायची गरज नाही. 90,000 रुपये माझ्या अकाउंटला. 90,000 रुपये. 90? हा. गबस खोटे नका बोलूस. दाखवू का तुम्हाला? दाखव. हे बघा. बघ 90,000 रुपये तिच्या आहे अकाउंटला. का? मग एक काम करणार, मी तुला कॅश देतो, फक्त एका नंबरवर आहे ना 10,000 मारा अर्जंट. ते माणसानं लय वैताग आणलाय मला. हा, हा आणि तुम्ही कॅश कधी देता मला? लगेच दुकान उघडून लगेच देतो. हा दे हा. टाकीन तू. सोबत नाही आणली का? नाही ना, मी बाहेरच्या बाहेरच होतो ना इकडं. एवढं मार बरं, तुला नंबर देतो. पण तेवढं नक्की कर. द्याल ना तुम्ही मला पैसे? विश्वास नाही का? आणि काय किराणा आहेच ना तू, काय मी नाही दिले तर कुठं जाणार आहेत पैसे तोय? बरं सांगा. साधा कादा पडलेले असतात बरं का हिच्या अकाउंटला पैसे. 92 92 70 70 85 85. झाल्या. हा? तुला बारे डोका लावलं राव. नाही तर ती आहे ना नाहीच म्हणत होती. नाही अरे श्याम्या तू किती शिकलास रे? बराच शिकलो. बराच शिकला ना. हे ज्याला जेवढं माणसं ओळखतो ना कशी गांडायची, तर तू नाही ओळखू शकत. ज्याल्याचं डोकं म्हणजे नाही सुपर फास्ट. हे मात्र खरं आहे बरं. तू म्हणला म्हणून बरोबर लगी रिशीला पेटली, लगी बॅलन्स दाखला. रेशीला म्हणजे तशी दिलेच नसते, तुला हाकून दिला असतं. अरे त्या माणसाचा फोन आला पण. धन्यवाद मानायचं असेल त्याला. हॅलो, आले ना? काय अहो माझ्या समोर टाकले तर आले नाही. एक काम करा तुम्ही ना, फक्त 2 मिनिट थांबा, मी तुम्हाला लगेच स्क्रीनशॉट टाकतो. हा मी जवळच इथे, लगेच जाऊन स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला. हा 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 इथेच आहे मी. काय ते म्हणते पैसे आले नाही. जाऊन बघ ना मग.
जातो मी सुगंधाकडे. हा हा चल चल ना. नाही मी नाही, तू जाऊन मी पुढे जातो. बरं ठीक आहे, जाऊ चल. हा सुगंधा, काय अगं हो? ते पैसे गेले नाही ना. पैसे गेले नाही? हा अहो हे काय सक्सेसफुली पेमेंट कम्प्लीट झाले ते पेमेंट. मग तुम्ही नंबर बरोबर सांगितलं होता ना मला. अरे वेगळंच आहे नंबर यो. वेगळाच आहे म्हणजे? चुकला ते नंबर. अहो तुम्ही सांगितलं तोच नंबर आहे. अरे मी बरोबर सांगितलं तुला, मग तुझ्याकडून टाईप करणं चुकलं का काय? कस काय टाईप करायचं चुकन? तुम्ही जे सांगितलं तेच दाबलं मी. नाही ना, पण ते दुसराच माणूस आहे. थांबतो नंबर कॉल लावून पाहते मी, थांबा. लाव बरं फोन. अयो नंबर बंद आहे अहो. बाबू आता अवघडच झालं भाऊ. आता 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 मला त्याला 10,000 रुपये टाकावं लागतील त्या माणसाला. अहो त्याला माणसाला टाका, मला आणून द्या पैसे पहिले. आता तुला कुठून देऊ मी आणून? तुला कुठून देऊ म्हणजे? तू दुसऱ्याला टाकले पैसे ते. अहो, पण तुम्ही मला टाकायला लावले पैसे. अरे पण मी बरोबर नंबर सांगितला होता तुला. नाही तुला तुम्ही देऊ? नाही, तुम्ही जो नंबर सांगितला तोच टाकला मी. अरे पण मी कुठून तुला देऊ 10,000 रुपये आता? बाकीचं मला माहित नाही, मला पैसे द्या आणून. मला त्या माणसाला 10,000 द्यायचे, तुला कुठून देऊ मी? शामराव मी पैसे आले कशाला? कोण आले माझे ते पैसे आलो पण टाकायला? मी तुझं चुकलंय. मी काय अहो, करू शामराव! त्याचं? मला नाही माहिती भाऊ. आजी गुडघे बरे आहेत ना आता? काय बरे नाही अजून. नाही तू गोळ्या नाही खात का? हो झालं भाऊजी. काय करताय तुम्ही इथं? बसलोय मी आजी पशी. अहो ऐका ना, ते शामराव पैसे द्यायला नाही म्हणतायत. कोण? शामराव. कमून? अहो ते 10,000 रुपये दुसऱ्या नंबरला गेले म्हणे. ते कुणाला गेले काय माहिती. बरं स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे, मी त्यांना सक्सेसफुली दाखवलं पण ते. आणि त्यांना म्हटलं माझे पैसे देतात, नाही म्हणतायत. तुम्ही होते ना सोबत, चला ना तुम्ही त्यांना सांगा ना तुम्ही. त्याच्याकडे गेलो ती पैसे देईन काय? तसं नाही जुळणार. आपण डेपुटीला सांगू ना, मग डेपुटी काढतील. हा चला डेपुटीकडे जाऊ, चला. डेपुटीकडे हा जाऊ. चला. डेपुटी आज आहे ना मी ट्रॅक्टर चालवणार आहे. हा ट्रॅक्टर चाल, पुल्ली तो यापेक्षा मोठी ट्रॅक्टरची. बरं का, तू उतर खाली. तू उतर. काय मलाच करायला लावतो काम सगळं. उतर खाली, उतर खाली. काय का आला आल्या काय झालं? आला झाले म्हणजे सुगंधाचा प्रश्न काय ते विचारा तिला. ऐका ना काय डेपुटी. प्रश्न आहे? मी कशाला विचारू प्रश्न सुगंधा ताईला? काय होतंय? अहो डेपुटी भाऊ, ते शामराव आणि हे माझ्याकडे आले होते. हा. त्यांना कोणाला तरी ना 10,000 रुपये टाकायचे होते ऑनलाईन. त्यांच्याकडे कॅश होती. बर. त्यांच्या अकाउंटला पैसे नव्हते. ते मला म्हणे की तेवढं द्या म्हणे, ऑनलाईन टाकून तुम्हाला लगेच कॅश देत थोड्या वेळात. त्यांनी ऑनलाईन टाकले, दुसऱ्या कोणाच तरी नंबरला गेले वाटतं. आणि ते माझ्याकडे आले, विचारले म्हणे का पैसे गेले का? म्हटलं हा. तो नंबर त्यांनी चुकीचा सांगितला. तुम्ही सांगा त्यात चूक माझी का बरं? मला एक कळालं नाही. कोणाच्या? तुमच्या फोनवरून टाकले का? हा कोणी शामरावनी पैसे टाकले? शामरावनी दुसऱ्याला? दुसऱ्याला टाकले. तो नंबर चुकीचा सांगितला, तर दुसऱ्याला पैसे गेले. आणि आता मला पैसे द्यायचं नाही म्हणताय. आयला ते तुम्ही बिना असे घेऊन जातो. श्याम आहे माझा मित्र, तुम्ही गावातले हे सगळं. आणि तुमच्या सोबत कोण नव्हतं हे पैसे? होते. अहो मग माझ्याकडे कशाला आले तुम्ही? जालू सारखा गावातला सत्यवादी कोणी माणूस आहे का? तो जालू, तो श्याम आहे मित्र जरी असला ना तरी पैसे काढून दे. तुला काही लाज वाटायला पाहिजे. माझ्याकडे काय आला तू? अरे सत्य करता लढला माणूस आहे यो. जो मित्र जरी असला ना, ज्याला पैसे काढून देईन तुम्हाला. खरंच आहे. मग झाल्या हे बघ, तुला सांगतो मी आतापर्यंत तुझा रेकॉर्ड आहे गावामध्ये. जरी तू भामटा असला बरं का, जरी तू चोरटा असला, जरी तू लोकांच्या याच्यावर कधी मध्ये जगत असला, पण तू सत्याची बाजू घेणारा माणूस आहे. हा खरे खरे. मी आता कितीतरी बाऱ्या बघितलं. धाब्यावाल्याचे पैसे राहू दे, माझे राहू दे, तू आणून दिले. सत्तेनी सत्याने आणले की नाही? कितीतरी बाऱ्या मला लुबाडले, पण मी उसने दिलेले पैसे किती का बाऱ्या तो आणून दिलेत. लुबाडलेले दिले नाही तो भाग वेगळा, पण सत्याची बाजू घेणारा हा माणूस आहे. हा तू एक काम कर, तू आतापर्यंत सत्याने लढलाय, सत्यानेच जा. मित्र जरी असला तरी अहिंसेचा मार्ग अवलंब कर आणि पैसे काढून घेता येईल. म्हणजे त्याला जाऊन रेटू का? नाही 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 नाही, शिक्षणामुळे माती खातोस कधी कधी. अहिंसा म्हणजे हिंसा करायची नाही. बरं हिंसा बी कळणार नाही तुला. अहिंसा म्हणजे मारायचं नाही. चालतंय. फक्त व्यवस्थित शाब्दिक चकमकीवर त्याला घाबरायचा आणि ताईचे पैसे काढून दे. जा सत्तेने पैसे काढणार की झालं? सत्याचा मार्ग धर. चल सुगंधा तू जा जा जा. लय खावाटीवर घेऊ नको, नाही तर खाली यायचे. आता खाल्ल्या पिल्लेलं चाडलं राव त्याचं. अरे जाऊ दे, त्याला काय कळत नाही. असंच करावं लागतं. आला भाऊ का रे? काय आता काय आलं परत? म्हणजे डोक्याने पैसे काढायचे का? डोक्याने पैसे काढायचे म्हणजे त्याला दम द्यायचा बरं का, घाबरायचा. पैसे दे बरं का. डोक्याने पैसे काढायचे म्हणजे काय करायचं? घाबरायचे बी नाही बरं का. काहीतरी असं डोकं लढव की तो पैसे घेऊन पळत आला पाहिजे. तुला काय सांगायला पाहिजे? भामटेपणात तू गावात एक नंबर आहेस. जा लढव डोकं. दादा काय का भासू दे त्याला नाही डोकं. तो इतकं भामटेपणा जमणार नाही. सत्याने लढ. जा. डेपुटी आज इकडं चाडले राव. आता परत काय आला ह्यो? काय काय झालं भाऊ? आणि तसं आता काय काय काय? आणि ते पैसे मग आता आपण ऑनलाईन मारले त्याला, हा मग ते कस काय येते माग?
तो नाही द्यायचा आता पैसे. जर तो दुसऱ्या नंबरवर गेले त्याच्याकडून घेता आले ते तो प्रश्न श्यामेचा आहे. त्याचा प्रश्न सुगंधाताईचा नाही. म्हणजे आपला नाही. हा आपला नाही. श्यामेचा प्रश्न आहे. पैसे सुगंधाताईला श्यामेकडून घ्यायचे. ते पैसे श्यामेला पाठवायचे. जा जा जा. आता जर माग आला तर मला हिंसेचा मार्ग अवलंबायला लावू नको. चल बळ येणार नाही. या आईला चकवले. मला जाऊ दे ट्रॅक्टर घेऊन. वर वळ, वर. सुगंधा थांब. श्यामेची दाजी गाडीवर बसलेली. ती जायचं फक्त गाडीची चावी काढून घ्यायची. हो काय टाइमपास लावला चालू भाऊजी हा. आता मी तिथे जाऊ आणि त्या गाडी चावी काढून घेऊ का? काहीच करायचं नाही. फक्त त्यांना आहे ना बाता मारीत बस गाडीवर. ज्याल्याने एकदा ठरलेलं ना हिंसा करायची म्हणजे करायची. ज्याल्याच्या डोक्यातच लवकर बर का हा. मला पैसे पाहिजे. पैसे लगेच जा 10-15 मिनिटात. बारगाड्या ताणले म्हणजे ताणिल्याच ज्याल्याने. दाजी काय सुगंधा कशी आहेस? काय चाललं बरं आहेत का? तुझ्याकडेच येऊ राहिलो होतो भाऊ. काय झालं आता? काय झालंय? सुगंधाने तुझ्या दाजीची गाडी घेतली लावून. काय गाडी घेतली लावून पैशासाठी. अवघड झालं बा आता. या अवघड लय चौताळी सुगंधा. दाजीने कशाला गाडी द्यायची तिला? कशाला द्यायची म्हणजे? दाजी दिसले तिला लगेच उभा केलं तिने. अजिबात पुढे जायचं नाही म्हणली. गाडी सोडा ना. गाडी घेतली बोलावून म्हणली पैसे दिल्याशिवाय मी सोडणार नाही दाजीला बी. आईला बाई हात कुठे ती? कुठं म्हणजे खालच्या आळीला तिकडं पलीकडं. गाडी बी द्यायची का? हा ते दोघं तेच उभा आहेत. दाजीला पुढं येऊन द्यायना आणि मागं हालून द्यायना. आईला तिला पैसे द्यावाच लागतील त्याशिवाय गाडी सोडायची नाही. तर इज्जत जाईन दारो दाजी समोर माझी. इज्जत बघ आता. पाहुण्या रावल्याला असं गावात कुणी आडायला लागलं तर इज्जत जाणार नाही तर काय होईल? दाजी नक्की घरी जेवायला या बरं का. मस्त पैकी मटण भाकरी बासमती राईस करून खाऊ घालते तुम्हाला. अहो सुगंध दे इकडे चावी. हा. येतोय 10,000. सरक बाजूला. कधी येऊ मटण खायला? कधी येता तुम्ही? फक्त मला 2 दिवस अगोदर सांगा. तुम्हाला मस्त पैकी मटण करून खाऊ घालते. नक्की नक्की यायचं का मुक्कामाला थांबायचं इथं? जाऊ सुगंधा. हा जा. चलो. बाय बाय. दाजी नक्की या. नक्की नक्की फोन करतो तुला यायच्या आधी. हा. अरे सर्व्हिसिंग करीत जा टायमाला गाड्या. बाया गेलं काय नो गाडीला? झाली जाय. बॅटरी पडशीन. काय गाडी गेलं भाऊ. गाडी चालू करतायत. मला मी काय म्हणते चला गोष्टी मी असं काय केलं हो? लगेच पैसे घेऊन आले. लगेच हे झाल्याने अहिंसानी डोकं झालेलं. म्हणजे मी लगेच ते जाऊन सांगितलं श्याम्याला गाडी आणि तुझा दाजी सुगंधाने कब्जा घेतलाय. त्याशिवाय काय सोडणार नाही पैसे दिल्याशिवाय. खरी म्हटलं एवढा घाई घाई माझे 10,000 रुपये घेऊन कस काय आला. भारी काम केलं पण आणि डोकं पण भारी चालवलं. डोकं जाल्याचं डोकं लय फास्ट चालत अहिंसावानी. जावानी. बरं जाऊ का मी आता घरी? जा चहा पाणी ठेव. येतो संध्याकाळी प्यायला. हो संध्याकाळी जेवायला त्या चहा पाणी काय माझं काम झालं ते महत्वाचं. हा जिंकला जाल्या. अहिंसानीच वागणार इथून पुढे जाल्या.